आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझे वडील लहानपणीच वारले. तेव्हापासनं आमच्या आईनं बाप होऊन आमचा सांभाळ केला आणि त्या स्पर्शाला मी बी परकी झालेच की. म्हणजे साखरगाव सोडलं, मुंबईत आले आणि इथं घरातलं कोणी बी नाही. आणि जे घडणार ते घडणार, जे घडलं ते घडलं. मग सारखा सारखा त्याचाच विचार करून स्वतःला दोष देण्यात काय उपयोग आहे. आणि तुम्हाला सांगू मनी साहेब, इथून पुढं तुमचं आयुष्य ना लई म्हणजे लई भारी असणार बघा. हो, म्हणजे तुमचं एखाद्या छानशा सुंदरशा मुलीशी लगीन होणार, तुम्हाला छोटी छोटी मुलं होणार आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या हक्काचं कुटुंब मिळणार. आणि ज्या सुखासाठी तुम्ही आसुसल्यात ना, कुटुंब मिळालं की आपोआप तुम्हाला ते सुख बी मिळणार. मनी साहेब, काय बाबा, मी केव्हापासून एकटीच बडबड करतेय, पण तुम्ही काही हसना. अहो सांगा, या स्वानंदीने असं काय करायला पाहिजे जेणेकरून हे मनी साहेब असे हसतील, त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. मणी, ए मणी, अरे बाबा असं तोंड पाडून काय बसलायस? जरा हस की. अरे जरा हसून बघ. अरे काय करत बसलाय? तू काय मैस आहेस होय? अरे जरा हसून बघावं माणसानं. मला माहितीये तुझ्या आयुष्यात लई दुःख आहे. आयुष्याच्या पुढे काही मोठं असतं का? काय बी मोठं नसतं, दुःख बी मोठं नसतं. तुला बोलायला काय जातंय? ज्याला दुःख मिळतं त्यालाच कळतं. जाऊ दे, तुला नाही कळायचं. अरे असं कसं नाही कळायचं? अरे तू बोलून तर बघ, बोललं की सगळं कळतं. मला माहितीये तुला दुःख आहे, पण जरा बोलावं, सांगावं, म्हणजे बघ तू बी माझ्यासारखाच कसं हसणार. मनी साहेब, हो बघा ना, त्याचं काय आहे ना, ही जी दुसरी मुजी आहे ना, ही हसतच नाही आहे बघा. केव्हाची उदास होऊन बसलीये, रडत बसलीये. हो, तुम्ही नेहमी माझी मदत करता ना, या खेपेला बी तुम्ही मला मदत करा. ह्याला जरा सांगा, जरा हसावं म्हणा. स्वानंदी, तुम्ही पण ना बालिशपणा करता, पण तुमची हीच गोष्ट आवडते. तुम्ही कधीही कुणाला कसंही हसवू शकता. मग आमच्या या मनी सरांना बी हसरं करा की. सांगा जरा त्यांना, लय उदास होऊन बसलाय. हे घ्या. अहो करा, पटपट करा. आता कसं छान वाटतंय, असं हसत राहावं माणसानं. काय मनी साहेब, हसणार ना? ओ मॅडम, हो काय बोलताय तुम्ही? हा नाही नाही नाही, हे 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 खूप रिस्की हो. मला स्वानंदीला बघून राग येतो. अगदी तिला बघितलं ना की बाहेर तळ पायाच्या आग मस्तकात जाते. पण हे हे खूप डेंजर आहे हो. हे नाही जमणार मला. झालं, युद्ध सुरू होण्याआधी सगळी शस्त्र गाळलीस. बरं ठीक आहे,
नको करू हे काम. मी हे काम दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेईन. पण काय आहे ना, तुझे हे सगळे कारनामे पोटात ठेवून 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 आता दुखायला लागलंय रे माझं पोट. अपचन होतंय मला. हे बघ असं. त्यामुळे आता मला काय करावं लागणार आहे माहितीये तुला? तुझे काही हे कारनामे केलेस, त्रास दिलास सगळ्यांना, फॅक्टरीमध्ये जे काही घोळ घातलेस, ते सगळे मला सुजित आणि सरपोतदार सरांच्या कानावर घालावे लागणार. ओ मॅडम, ओ काय बोलताय तुम्ही? हो, हा सगळा प्लॅन तुमचाच होता ना? तुम्हालाच स्वानंदी नको होती ऑफिसमध्ये. तुम्ही सगळा प्लॅन केला, तो मी एक्झिक्यूट केला फक्त. हो, आठवतं का काही? का विसरलात? हो, हे सगळे प्लॅन्स मी केले होते. बरं चल, उद्या हे सगळं सुजित आणि सरपोतदार सरांसमोर उघडकीस आलंच तर ते कुणावर विश्वास ठेवतील रे? तुझ्यावर की माझ्यावर? आता शांतपणे विचार कर. स्वानंदीला आपल्या फॅक्टरीतून घालवायची ही शेवटची संधी असं समज, आणि या संधीचा आपण फायदा घ्यायलाच हवा. आणि हे जर तू केलंस तर तुझ्या प्रमोशन बद्दल मी सुजितशी बोलेनच. अरविंद, या सगळ्यात ना मला तुझाच फायदा दिसतो. तू बघ आता काय करायचं ते. उठ वत्सा, उठ. जी शस्त्र गालीस ना ती उचल आणि हो युद्धाला तयार. ठीक आहे, करतो मी. गुड बॉय. आता मी जे काही सांगते ते शांतपणे ऐक. आणि स्वानंदीचं ड्रिंक स्पाइक करून ती बेशुद्ध झाली की फोटोच काढायचे. बास, इतकंच करायचंय तुला अरविंद. पण मॅडम, हा प्लॅन वर्क होईल ना? नाही म्हणजे काही गडबड झाली तर? गडबड होण्याचा चान्सच नाही अरविंद. काहीच गडबड होणार नाही. आणि हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर स्वानंदीच्या या फॅक्टरीतून सोड, शहरातूनच हकालपट्टी होईल. नाही, ते सगळं ठीक आहे. पण माझं काय? माझे फोटो तर दिसतील ना सगळ्यांना? ना सगळ्यांना. अरविंद, सांगितलं ना, त्याची काळजी तू नको करूस. पुढचा प्लॅन कसा करायचा याचा विचार कर. ऑल द बेस्ट स्वानंदी. वेलकम टू द पार्टी. सुजित, ए सुजित, सुजित उठ. आज ऑफिसला नाही जायचंय? तयार नाही झालास अजून? उठ. नाहीये मॉम, आज ऑफिस. का? आज कसली सुट्टी आहे? आज सुट्टी आहे ना? मग एक काम करते, तुझ्या आवडीचा बेत करते. काय करू? काही कर, मला काही फार भूक नाहीये. साधंच कर काहीतरी. का रे, काय झालं? बरं नाही वाटत आहे? तब्येत बरी नाहीये का? मी एक काम करते, दुपारी मुगाची खिचडी आणि कढी बनवते आणि रात्री काहीतरी तुझ्या आवडीचं बनवायला सांगते. पिझ्झा बनवायला सांगू? नाहीतर एक काम करते, मीच पिझ्झा बनवते. तुला आवडतो ना माझ्या हातचा पिझ्झा? नको ना मॉम, तू म्हणजे ते फ्राईड भाज्यांचा पिझ्झा करशील. तू चेष्टाच कर माझी. हं? चांगला मिटक्या मारत खातोस, एकाच्या जागी 2 खातोस. फ्राईड व्हेजिटेबल्सचा पिझ्झा म्हणे. म्हणजे बरोबर आहे, तू पिझ्झा म्हणून करतेस, मी फोडणीची पोळी म्हणून खातो. चेष्टाच कर माझी. सुजित, किती दिवस झाले आपण शांतपणे जेवलो नाही एकत्र. खाण्यापिण्यात कशातच लक्ष नाहीये तुझं. सतत बिझी असतोस. एक काम करते, आज आपली डिनर डेट.
मम्मा लेकराची डिनर डेट. ऐक ना मॉम, प्लॅन खरंच खूप मस्त आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. पण आज रात्री जेवायला मी घरी नाहीये. का? कुठे चाललास? आज मॉम, आज पार्टी आहे. तुझं ना, मी काहीतरी ठरवलं की तुझं असंच असतं, पार्टी आहे पार्टी आहे. काही नाही, मला काही माहित नाही. आजची पार्टी कॅन्सल कर आणि काही फरक पडत नाही एका पार्टीला गेला नाहीस. मॉम मॉम मॉम, ऐक ना जरा. ही आजची पार्टी रोजच्या पार्ट्यांसारखी नाहीये. म्हणजे आजच्या पार्टीमध्ये आणि रोजच्या पार्ट्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. काय फरक आहे? मॉम, आजची पार्टी कोणासाठी तरी खूप मेमोरेबल असणार आहे. स्वानंदी, ए स्वानंदी, काय ग, काय झालं? अगं, हा सुजित सरांनी दिलेला ड्रेस मला नाही जमायचं बाई घालायला. का? अगं, कशी दिसल मी ह्या ड्रेस मध्ये? आणि गावाकडे माझ्या आईला माहित पडलं ना, चोपून काढायची मला. स्वानंदी, अगं, हा खूप छान ड्रेस आहे, घाल बिंदास. आणि तुला माहितीये, तू ह्या ड्रेस मध्ये एकदम हॉट दिसशील. म्हणूनच मला हा ड्रेस घालायचा नाहीये. ते तुमचं काय असतं ना, हॉट बीट, ते तसलं मला नाही जमायचं कधी. अगं स्वानंदी, सुजित सरांनी तुला एवढ्या प्रेमाने हा ड्रेस दिला. आय मीन सॉरी, आपुलकीने तुला हा ड्रेस दिला ना, मग घाल ना. आणि तुला माहितीये, हा ड्रेस ना एकदम परफेक्ट पार्टीवेअर ड्रेस आहे. सो तू ह्यामध्ये खूप सुंदर दिसशील. आणि सुजित सरांना आवडेल सुद्धा की तू त्यांचं गिफ्ट एक्सेप्ट केलं असते. हा बघ कसा दिसतोय मला. जेसी, मला हा नाही घालायचा ड्रेस. त्यापेक्षा मी एक काम करते, माझ्याकडे एक छानसा साधासा ड्रेस आहे, दिवाळीत दिला होता माझ्या आईनं, मी तो घालते. माझ्या ताईनी ना गोल्डन कलरची त्याला लेस बी लावून दिली आहे. मी गावात बर्थडे बिड्डे असलं की तोच ड्रेस घालायची. आणि सगळेजण मला म्हणायचे, वा स्वानंदी, काय भारी दिसतीये तू. मी तो ड्रेस घालते, हा नाही. झालं? यू क्रेझी स्वानंदी, मला नाही माहिती तू हाच ड्रेस घालून पार्टीला जायचंय. दॅट्स इट, मला नाही माहिती. चल बाय. ना 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 ना. हॅलो. हॅलो, आवरलं? हो, आवडतोय. तू हे शोधतोयस ना? तुला कसं कळलं मी हेच शोधतोय? बाई, हे तुझं स्पेशल ब्रोच आहे. जेव्हा केव्हा काय स्पेशल ओकेजन असतं तेव्हा तू हेच लावतोस, माहिती मला. म्हणे कधी कधी तू एवढी डार्लिंगगिरी करतोस ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू. म्हणजे बघ ना, तुला छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दल माहिती असतं माझ्या. तुला आज बरोबर माहिती होतं की हेच ब्रोच मी शोधत असणार. थांबते इकडे. थँक्यू. नाईस. नाही रे, काहीतरी गडबड वाटते. चांगलं दिसतंय की सुजित द डॅपर. ते बरोबर आहे, पण बघ ना, आउटलुक कुछ तो मिसिंग लग रहा है रे. नाही रे, म्हणजे खरंच छान दिसतंय. त्यात हे तुझं आवडतं ब्लेझर. हो, पण तरी सुद्धा ना असं काहीतरी मला. वाव. हे हे म्हण्या, तुझं ब्लेझर कमाल आहे, हे घालतो मी. अरे नाही सुजित, अरे हे खूप साधं आहे. असे ना का, आज असलं म्हणून काय होत आहे? तर खूप ऑर्डिनरी आहे ते. अरे वेड आहेस का तू? सुजितने घातल्यानंतर ऑर्डिनरी गोष्ट पण ब्रँडेड गोष्टी समोर छाय जातीये.
हाय हाय. नाही म्हणजे बघ सुजित, दिसतंय छानच, पण खूप साधं दिसतंय रे तुझ्यासाठी हे. तू कधी प्रेमात पडलास म्हणी? जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला कळेल की तुला आवडणाऱ्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी तू काही करू शकतोस. काही. म्हणजे ते दिसतच आहे. तू महागडं ब्लेझर काढून नॉन ब्रँडेड ब्लेझर चढवलंयस त्यावरूनच अंदाज येतोय. ते तर आहेच. जे बात म्हण्या, आता हा लुक कम्प्लीट वाटतोय. आपल्याला जी मुलगी आवडते तिनं आपल्याकडे बघावं. त्या गर्दीत आपल्याला एकदा नोटीस करावं आणि त्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर ते गोड स्माइल यावं. हाय हाय. काय सुजित सरपोतदार, कधी विचार केला होतात का की एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी एवढे एफर्ट्स घ्याल? म्हणा यार, खरंच उस लड़की की बात ही कुछ और है. अगं स्वानंदी, जरा 2 मिनिटं शांत बसशील का? मला मस्कारा लावू दे ना. तर मी तुला रेडी करायला ऑफिस मधून परत आले आणि त्यात तू शांत स्वस्त बसत नाहीयेस. बरं लाव. हे काय लावलंय पापण्यांना? जडजड वाटायला लागले. डोळ्यात नाही ना जाणार माझ्या? काही डोळ्यात वगैरे जात नाही ग. आणि काय ग, तू आता मुंबईत आलीस ना, जरा मुंबईच्या मुलींसारखी राहा ना. मुंबईत ना हे असं राहणं, हे असे कपडे घालणं एकदम कॅज्युअल आहे. आणि हो, तू पार्टीला चाललीस, सो पार्टीतल्या लोकांची जरा हसून बोल. तू त्या लोकांना ना अशी ऑड नाही वाटली पाहिजेस, तू त्यांच्यासारखीच वाटली पाहिजेस त्यांना. ओके? येस. ही घे, ही लिपस्टिकला बघू. ही लिपस्टिक, हो, एवढा भडक रंग. अगं जेसी, मी माझ्या उभ्या आयुष्यात एवढा भडक रंग कधी बी लावला नाही. नाही बाई, नको. स्वानंदी, पार्टीजला ना असेच भडक कलर लावतात. ओके? नको नको. नाही नाही, मी नाही लावणार. स्वानंदी, मी खरंच नाही लावणार. लई डार्क आहे तो. ओके फाईन. बर, मग तुला जी आवडेल ती शेड लावशील तू? मी लावते. बर. आणि झालं ना? नाही नाही, थांब. कानातले. हा, हे कानातले घाल. हे हो. अगं कानातले की टायर आहे? मी कानात घालायची आणि कान खाली पडायचा माझा. नको बाई हे. स्वानंदी, काही काय तुझं टायर वगैरे काय? आणि काही कान वगैरे खाली पडत नाहीयेत तुझे. ओके? आणि तू पार्टीला चाललीस ना, काय चाललंय तुझं? हे नको ते नको, जरा छान सजून दजून जा ना. अगं पण कशाला? आपल्याला जे शोभतं तेच करावं की माणसानी. आणि मला सांग, आपला कम्फर्टेबल झोन महत्वाचा नाही का? हा, हे बघ, पोहळ्यात नाही का बैलाला सजवतात, तेवढा मेकअप थोपलाय माझ्यावर. जेसी, ऐक की, मी काढते ना हा मेकअप, आणि मी रोज जशी जाते ना, मी तशीच जाते पार्टीला. सगळ्यांना लई भारी वाटेल. स्वानंदी, तू फटके काशीला मेकअप पुसलास तर? एकतर मी तुझा मेकअप एकदम नाके बराबर केलाय. आणि हे बघ, मला कॉन्फरन्स मीटिंगला जायला लेट होतं. मी निघू का? बर, जा तू. बर, चल.
स्वानंदी ऐक ना, मी माझा चार्जर ऑफिसमध्ये विसरले, मला प्लीज तुझं चार्जर देतेस? थांब. हे घे आणि नीट जा. हो आणि हो, तुझा फोटो पाठवशील हा मला. बर स्वानंदी, पार्टीसाठी लवकर रेडी व्हा, मी निघते आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. पार्टीला चालल्यात मॅडम. आता बघू कशी जातीये पार्टीला. स्वानंदी